Yes. So are you able to see the screen? Please Yes, do. sir. Yes, sir. Okay. So now we see the concept here, keyword. Okay. What is keyword? Keyword is reserved word. ओके. कीवर्डचा अर्थ काय होतो? कीवर्डचा अर्थ होतो रिझर्व वर्ड. म्हणजे काय? द मीनिंग ऑफ दॅट वर्ड इज ऑलरेडी प्री डिफाइंड बाय द कंपाइलर. ओके. तो जो शब्द आहे, वर्ड मीन्स शब्द, तो जो शब्द आहे, तो जो वर्ड आहे, त्याचा अर्थ ऑलरेडी कंपायलरने डिफाइन करून ठेवलेला आहे. त्याचा आपण वेगळा अर्थ घेऊ शकत नाही. ओके. तर त्याला म्हटलं जातं कीवर्ड. ओके. सो काय सांगितलेलं आहे? यू कांट यूज कीवर्ड ॲज आयडेंटिफायर इन युअर प्रोग्राम्स. हे जे कीवर्ड्स आहेत, आता कीवर्ड्स कसे ओळखायचे हे आपण तुम्हाला मी लास्ट टाइम सांगितलेलं होतं. सपोज बघा या ठिकाणी तुम्हाला टाईप केल्यानंतर जे दिसतं व्हाईट शब्दामध्ये जे दिसतं त्याला काय म्हटलं जातं? कीवर्ड्स. मीन्स यू कॅन सी हियर void is a keyword, next int is keyword, float is keyword, char, okay, double, next if, else, switch, case, case, default, do, while, for. हे सगळं तुमच्या समोर जे मी टाईप केलेलं आहे, हे सगळे कोड आहेत. ऑल दीज आर कॉल्ड कीवर्ड्स. ओके. टाईप केल्यानंतर ते तुम्हाला व्हाईट मध्ये आलेले दिसतात. आता एका दुसरा शब्द मी टाईप करतो, printf. सो printf इज नॉट अ कीवर्ड. ओके. वरचे सगळे जे टाईप केल्यानंतर दे आर चेंज देअर कलर इनटू द व्हाईट. ओके. सो दॅट्स व्हाय दीज आर कॉल्ड कीवर्ड्स. आता कीवर्ड हा जो शब्द आहे याचा अर्थ काय होतोय? द मीनिंग ऑफ दॅट वर्ड इज ऑलरेडी प्री डिफाइन्ड बाय द कंपाइलर. या प्रत्येक शब्दाचा अर्थ काय केलेला आहे? कंपाइलरने ऑलरेडी डिफाइन करून ठेवलेला आहे. सो दॅट्स व्हाय these keywords we can't take it as an identifier. ओके. म्हणून हे सगळे जे कीवर्ड्स आहेत, हे सगळे कीवर्ड्स आपण प्रोग्रामिंग मध्ये आयडेंटिफायर म्हणून घेऊ शकत नाही. ओके. सो द मीनिंग ऑफ हियर आयडेंटिफायर. व्हॉट इज एन आयडेंटिफायर? So identifier, it means the name given for the programming elements. I repeat, what is an identifier? Name given for the programming elements. So which programming elements? मैं टाइप करतो identifier. अर्थ क्या होतो? Names given for a programming element. ओके. प्रोग्रामिंग इलेमेंटला दिलेली जी नावं आहेत त्याला म्हटलं जातं आयडेंटिफायर. कीप इन माइंड, लक्षात ठेवा. मग कोणकोणते प्रोग्रामिंग एलिमेंट आहेत? सो वी कॅन सी व्हेरिएबल, ओके, कॉन्स्टंट, ओके, ॲरे, पॉइंटर, फंक्शन, structure. So these are the different types of programming elements. आता या प्रोग्रामिंग एलिमेंट मध्ये यांचे नाव घेत असताना you can't take that keywords as the name for the variable, constant, array, pointer.
आता एक्झाम्पल आपण बघितलं, in the rules of variable declaration we have seen already that आपण बघितलं की एखादा व्हेरिएबल जर आपल्याला घ्यायचा असेल तर आपण काय करतो, इंटिजर नम. सो नम इज अ व्हेरिएबल, नम इज अ इंटिजर व्हेरिएबल. तर या ठिकाणी नम हा जो शब्द आहे दॅट इज अ वर्ड वी आर टेकन हियर ॲज अ नेम ऑफ व्हेरिएबल. So here I can't take default. Suppose I would take the name, variable name default, then I can't take the name of variable default because default is a keyword. And we have seen the rules in variable declaration. Variable मध्ये आपण keyword घेऊ शकत नाही. Okay? So variable is one part of identifier. In similar way, constant, पुढे जाऊन तुम्हाला जे बघायचं आहे, array आहे, pointer आहे, structure आहे, all these are called programming elements. And when you are going to give the name for that programming element, you can't take the keyword as a name. So that is the meaning here. You can't use keyword as identifier in your programs. Okay? It's reserved words in library and used to perform an internal operation. Internal operation करण्यासाठीच या कीवर्डचा वापर केला जातो. ओके? त्यातले आय थिंक आपण आतापर्यंत एक 4-5 4 to 5 कीवर्ड्स आपण आतापर्यंत स्टडी केलेले आहेत. ओके? So the question is important here. How many keywords are available in C language? So the answer is here. By heart that answer 32 keywords. C मध्ये हा क्वेश्चन जनरल वायवा मध्ये, कॅम्पस इंटरव्ह्यू मध्ये विचारला जातो की सी लँग्वेज मध्ये टोटल किती कीवर्ड्स आहेत. सो आन्सर इज 32 keywords. And keywords ला दुसरं नाव आहे reserved word. Okay? Confusion, don't get confusion. Either तुम्हाला क्वेश्चन असं विचारतील, ओके, नंबर ऑफ कीवर्ड्स इन सी लँग्वेज. त्यांना फिरून क्वेश्चन विचारायचं असेल तर ते विचारतील हाऊ मेनी रिझर्व्ड वर्ड इन सी लँग्वेज. तर दोघांचा अर्थ एकच होतो. ओके, तर लक्षात ठेवा, टोटल 32 keywords available in C language and the list in front of you. Okay? ही लिस्ट तुमच्या समोर आहे. आता यापैकी आपण कोणकोणते पाहिले की लक्षात ठेवा. इंट आपण पाहिलेला आहे, आपण एल्स पाहिलेला आहे, नंतर आपण हे क्यार पाहिलेला आहे, नेक्स्ट इफ पाहिलेला आहे. ओके, सो यातले फ्लोट एक पाहिलेला आहे. सो जसं आपण लँग्वेज मध्ये पुढे जाऊ तसं आपल्याला हे सगळे कीवर्ड्स आपल्याला स्टडी करायचे. ओके, तर एमसीक्यू मध्ये क्वेश्चन विचारतात. क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात? ओके, तुम्हाला 4 वर्ड दिले जातात, तर त्यापैकी एक कीवर्ड नाही आहे, आपल्याला शोधून काढायचं आहे. वी आर गोइंग टू फाइंड आउट विच इज द नॉट कीवर्ड इन गिवन 4 words. असे 4 वर्ड तुम्हाला दिले जातात, तर त्यापैकी कीवर्ड कोणता नाही आहे हे तुम्हाला फाइंड आउट करायला सांगतात. तर यासाठी 32 कीवर्ड कोणकोणते आहेत हे आपल्याला लक्षात असायला पाहिजे. ओके, सो कीवर्ड वर एक ना एक क्वेश्चन तर तुम्हाला एमसीक्यू मध्ये, अदरवाइज जर थिओरिटिकल पेपर असेल तर 4 मार्कासाठी क्वेश्चन विचारला जातो. सो यू शुड हॅव टू कीप that table in your mind. So we'll move to the next keywords in C++. So any difficulty to understand that keyword? Is that clear? Yes, sir. Okay. So now we'll move to the next keywords in C++. Okay. आता C++ मध्ये टोटल किती keywords आहेत हा क्वेश्चन आहे. So you can see here total here I think 54 keywords are provided. Total 54 keywords. But keep in mind
आन्सर. याच्यासाठी कुठलाही फिक्स आन्सर नाही आहे सी प्लस प्लस साठी. जसं मी सी मध्ये म्हटलं होतं की तुम्हाला सी मध्ये टोटल 32 कीवर्ड दिलेले आहेत. बट इफ यू आर गोइंग टू learn about keywords in C++, there is a no proper answer. Why? Because every year C++ is upgraded. Okay? म्हणून जर आपण स्टडी जर केला तर सुरुवातीला when C++ is launched, at that time there was total 54 keywords were provided. But in the upgradation of C++, मग 54 चे 60 झाले, 60 चे 70 झाले. ओके, असं अपग्रेडेशन होत गेलेलं आहे. नाउ इन C++, in recent, total 81 keywords are used by C++. ओके, आणि याच्यामध्ये पण बरेच सायंटिस्ट, there some words are used here, they are not considered, these are the keywords. Example, you can see here new keyword, new is there, and delete is there. Both these are the keywords, but some scientists, they are not declared that is the keywords, they are considered as operators. Okay, so there is not constant answer. तुम्हाला एवढं सांगायचं आहे की जसं सी मध्ये तुम्हाला 32 कीवर्ड्स आहेत, तसं C++ मध्ये तुम्हाला काउंट प्रॉपर नाही आहे. देयर इज अ नो प्रॉपर काउंट फॉर कीवर्ड्स इन C++. Okay, so we'll move to the next one. So now we'll see data types used in C language. So you can see as in diagram, C language data types is considered in 3 types. First one is the primitive, second one is the derived, and third one is the user defined. So आतापर्यंत आपण काय बघितलेलं आहे? We have seen primitive, that is character, int आणि float. एवढं आपण स्टडी केलेला आहे. Okay, all these are called basic or built-in data types. I repeat, यालाच काय म्हटलं जातं? Primitive data types are also called built-in data types or basic data types. Okay, जर आपल्याला एखादा कॅरेक्टर घ्यायचा असेल तर आपण कॅर घेणार, एखादा नंबर घ्यायचा तर आपण इंटिजर घेणार, फ्लोट घ्यायचा असेल, पर्सेंट जर घ्यायचं असेल म्हणजे ज्याच्यामध्ये पॉइंट आहे असे नंबर घ्यायचे तर आपण फ्लोट घेणार. डबल, that is the next range of float, and void. So these are the 5 basic data types in C language, C or C++ both. Next, using that primitive data types, we can create derived data types like array and pointer. Okay, array आणि pointer यांना काय म्हटलं जातं? Derived data types. Okay, तर यांना derived का म्हटलं जातं? We will learn array and pointer, you will get all the concept clear in that. Next, user defined, enum, structure and union. These are user defined. User means by programmer, means आपण ज्यावेळेस आपल्याला स्वतःचे डेटाबेस बनवायचे आहेत, then by using these 3 concepts, using enum, structure and union, we can create our own data types, and that is, these are called user defined data types. Okay, so हा चार्ट लक्षात ठेवायचा. प्रिमिटिव्ह, डिराइव्ड and user defined. आणि प्रिमिटिव्ह चे परत सिक्वेन्स आहे, डिराइव्ड चा परत सिक्वेन्स आहे आणि युजर डिफाइंड त्याचा एक सिक्वेन्स आहे. आता याच्यामध्ये आणखी आपल्याला डीप जायचं आहे. प्रिमिटिव्ह मध्ये कॅर, सो प्रायमरी, प्रिमिटिव्हच म्हटलं जातं प्रायमरी डेटा टाइप्स. प्रिमिटिव्हला काय म्हटलं जातं? प्रायमरी डेटा टाइप्स, और वी कॅन से दॅट बेसिक डेटा टाइप. याच्यामध्ये काय काय आहे ते आपण बघितलेलं आहे ऑलरेडी. कॅरेक्टर, वी हॅव सीन कॅरेक्टर, इंटिजर, फ्लोट आणि
void. ओके आता कॅरेक्टर मध्ये परत कॅर, साइन कॅर आणि अनसाइन्ड कॅर, साइन्ड आणि अनसाइन्ड असे त्याचे परत दोन प्रकार आहेत. इंटिजर मध्ये पुन्हा त्याचे दोन प्रकार आहेत, साइन्ड आणि अनसाइन्ड. ओके याच्यामध्ये अगेन इन, शॉर्ट इन अँड लॉंग इन. इन सिमिलर फॉर अनसाइन्ड इंटिजर त्याचे पण सेपरेट ऍज लाईक साइन्ड. नेक्स्ट फ्लोट मध्ये फ्लोट आहे, डबल आहे, लॉंग डबल आहे. अँड व्हॉइड देयर इज नो टाइप्स ऑफ व्हॉइड. ओके हा सुद्धा चार्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा. आता याच्यामध्ये आणखी डीप जायचं आहे आपल्याला. विल स्टार्ट विथ इंटिजर टाइप. नाउ विल सी इंटिजर और साइन्ड इंटिजर. याचा अर्थ काय होतो, या डेटा टाइप साठी जर आपल्याला नंबर घ्यायचा असेल, इट मीन्स दॅट काउंटेबल नंबर और वी कॅन सी दॅट नॅचरल नंबर्स आपल्याला घ्यायचे असले आपल्या प्रोग्राम्स मध्ये, देन वी कॅन यूज दॅट इंटिजर और साइन इंटिजर. आता याची टोटल साइज किती आहे, 2 बाइट्स. आणि फॉर्मॅट स्पेसिफायर आपण बघितलेला आहे. जर आपल्याला साइन इंटिजर घ्यायचं असेल किंवा इंटिजर घ्यायचं असेल तर आपण यूज केलेला होता %d. आणि प्रत्येक म्हणजे मी जर इंटिजर जर घेतला तर याच रेंज मधला नंबर देऊ शकतो. याच्या पुढचे नंबर्स मी देऊ शकत नाही. बंद पडलंय. is also keyword. Open bracket num. ठीक आहे. आता num या व्हेरिएबलला किती मेमरी लागते, कंपाइल करा and रन करा. 2 बाइट्स. सी आउटपुट काय आलेला आहे, 2 बाइट. So size of that keyword is used to find out memory required for the data types. डेटा टाइपला किती मेमरी लागते हे फाइंड आउट करण्यासाठी हे आपण साइज ऑफ वापरत असतो. इन्स्टेड ऑफ num you can directly use here int keyword. Okay, now compile and run. 2 bytes. लक्षात ठेवा, इंटिजर साठी किती मेमरी लागते, 2 बाइट्स मेमरी लागते. हे तुम्हाला दिलेलं आहे 2 बाइट्स. ओके आता याचा रेंज जो आहे, रेंज किती आहे, -32,768 ते 32,767 ही त्याची रेंज आहे. चेक करून बघा. ओके आता मी काय करतो, या ठिकाणी एक नमला व्हॅल्यू देतो. याची रेंज किती सांगितली त्यांनी. आता सुरुवातीला आपण काय करतो, सपोज that is the 15. I assign the value 15 to num variable आणि मला ते डिस्प्ले करायचं आहे. तुम्ही कसं डिस्प्ले करणार आहात, num is equals to %d, comma num. ओके Alt F9, Control F9. See तर न्यू लाईन घेतोय. num is integer, त्याला लागले 2 बाइट्स आणि त्याची जी व्हॅल्यू आहे, num ची व्हॅल्यू किती दिली मी 15 आणि ती व्हॅल्यू मी काय केले, स्क्रीनवर डिस्प्ले केलेला. राईट. तो हे जे 15 आहे हे मी किती पर्यंत घेऊ शकतो, 32,768. दॅट इज द फायनल रेंज. काय ते 32,767. 32,767. दॅट इज द फायनल रेंज ऑफ इंटिजर. कंपाइल करून बघा, रन करून बघा.
ची व्हॅल्यू जी आहे शेवटचा जो रेंज आहे ते मी घेतलेला आहे. ओके, आणि इकडून जर बघितलं आपण तर मायनस किती आहे 32,768 दॅट इज द मिनिमम व्हॅल्यू. रन करा. सो यू विल गेट द प्रॉपर आउटपुट. आता मी चेंज करायचा प्रयत्न करतो, रेंजच्या बाहेर जायचा प्रयत्न करतो. आता या रेंजच्या बाहेर मी देतोय 32,768 दॅट इज द एक रेंज मी पुढे गेलोय फक्त. सो हा डिस्प्ले करेल का आपल्याला व्हॅल्यू? चेक करा, रन करा. सो यू कॅन सी हियर आउटपुट इज रॉंग. मी देताना काय दिलं होतं? I assign the value 32,768 आणि डिस्प्ले करताना it converted into minus means output wrong आहे. दुसरा नंबर द्या एखादा. सपोज I pass here 45,678. हा नंबर येतोय का बघूयात? येतोय का आउटपुट? नो, आय एम नॉट गेटिंग प्रॉपर आउटपुट. कारण का इथं मी जी व्हॅल्यू दिलेली आहे व्हेरिएबलला ती व्हॅल्यू रेंजच्या बाहेर आहे. ती व्हॅल्यू काय आहे? इट इज आउट ऑफ रेंज. म्हणजे या रेंज मधलेच व्हॅल्यू मी देऊ शकतो. ओके, या रेंजच्या बाहेर जर व्हॅल्यू द्यायचा प्रयत्न केला सो आय विल गेट द रॉंग आउटपुट. मग हे ऍप्लिकेबल कुणासाठी आहे? इंट और साइन इन. साइन म्हणजे यू कॅन सी साइन आहे मायनस टू पॉझिटिव्ह. मायनस टू पॉझिटिव्ह दॅट्स वाय इट इज ऑल्सो कॉल्ड साइन्ड इंटिजर. म्हणजे इथे तुम्ही इंट घ्या, अदरवाइज यू कॅन यूज द वर्ड हियर साइन्ड. यू कॅन यूज द वर्ड हियर साइन्ड. ओके, दोघांचा अर्थ एकच. ओके, इंट घ्या अदरवाइज साइन इंट घ्या, दोघांचा अर्थ एकच आहे. कीप इन माइंड साइन्ड हा सुद्धा एक काय आहे? कीवर्ड आहे. यू कॅन सी हियर टाइप केला जातो त्याने आपला कलर बदललेला आहे. दॅट इज द कीवर्ड. ओके, नेक्स्ट. आता या इंटिजर मध्ये मी जर अनसाइन्ड जर घेतला, ओके, आता अनसाइनची रेंज कुठून चालू होते? लक्षात ठेवा 0 पासून ते 65,535. ओके, ही रेंज आहे कुणाची? अनसाइन्ड इंटिजरची. आता बघा साइन्ड मध्ये आता या ठिकाणी मला प्रॉब्लेम येत होता प्रोग्राम रन करत असताना. ओके, मी व्हॅल्यू असाइन केलेली आहे 45,678 ही व्हॅल्यू मी असाइन केलेली आहे. ओके, आणि रन केल्यानंतर मला या ठिकाणी आउटपुट चुकीचं दाखवत आहे. तर मी काय करतो? या ठिकाणी इन्स्टेड ऑफ साइन्ड आय यूज अनसाइन्ड. ओके, आणि या ठिकाणी अनसाइन्ड साठी आता जर मी वापर या ठिकाणी अनसाइन्ड जर केलं Yes, sir. Yes, sir. इंटिजर इज इक्वल्स टू आपण काय घेतलं होता? व्हेरिएबल 45,678. क्लियर स्क्रीन. मतलब प्रिंट डिस्प्ले करूयात व्हॅल्यू ऑफ नम इक्वल्स टू % d comma num get ch. ओके, आता इथं मी हा जर प्रोग्राम रन केला तर मला आउटपुट काय भेटत आहे? आउटपुट चुकीचे भेटत आहे. कारण का? कारण इंटिजरची जी साईज आहे 32,767 आहे.
आणि त्या रेंजच्या बाहेरचा मी नंबर दिलेला आहे. ओके, पण या ठिकाणी जर मी अनसाइन जर घेतलं सो आय विल गेट द रिझल्ट सी. आता रिझल्ट पण भेटणार आहे का, चेक इट. अजून पण मला प्रॉपर रिझल्ट भेटलेला नाही. वाय? बिकॉज हियर फॉर्मॅट स्पेसिफायर I used a format specifier %d. Check the format specifier for the unsigned integer. काय आहे? %u. Format specifier for unsigned int is %u. So I should have to use here %u. Now check the output. So now you can see the proper output 4, 5, 6, 7, 8. आता याची पण रेंज आहे. किती रेंज आहे? 65,535 इथपर्यंत मी देऊ शकतो. त्याच्या पुढचा नंबर मी देऊ शकत नाही. ओके, कुठपर्यंत जाऊ शकतो? 65,535. दॅट इज द फायनल रेंज फॉर अनसाइन्ड. ओके, आता पुढचा दिला तर मी 36 घेतला तर चेक करा. यू कॅन सी 0 मीन्स रॉंग आउटपुट. का? रेंजचा पुढे गेलो मी. अनसाइन्ड इंटिजरची रेंज ते डिफाइन करून ठेवलेली आहे 0 to 65535 आणि तर मी एक बिट एक नंबरने फक्त पुढे गेलोय. सो आय गॉट द रॉंग आउटपुट. ओके, सो दॅट इज द. सो यासाठी तुम्हाला हे सगळं लक्षात ठेवावं लागेल. आता क्वेश्चन कशा पद्धतीने विचारतात? How much memory will be required for the unsigned integer? लक्षात ठेवा, ज्या ज्या ठिकाणी इंटिजर आहेत, हे जे 4 इंटिजर आहेत, it may be a signed or unsigned or short, it require only 2 bytes. ओके, आणि त्या ठिकाणी जर लॉंग इंटिजर असेल so it will require 4 bytes. Unsigned long integer require 4 bytes. Okay, check it. आता मी काय करतो या ठिकाणी साईज आपण बघूयात. साईज लॉंग इंट इथं आपल्याला काय करायचंय? साईज बघायची आहे. %d bytes. Size of operator, compile the program, run the program. You can see 4 bytes. लॉंग इंटिजर घेतलेला असल्यामुळे याला किती लागतात? टोटल 4 बाइट्स. नॉर्मल इंटिजर असेल तर 2 बाइट्स. बघा, नॉर्मल इंटिजर असेल तर 2 बाइट, लॉंग असेल तर 4 बाइट्स. ओके, आता 4 बाइट्स लागल्यानंतर त्याची रेंज पण वाढलेली आहे. यू कॅन सी द रेंज फॉर लॉंग इंटची रेंज बघा. हा नंबर बघा, काउंट करून मोजता येतं का? ओके, 2 मिलियन और बिलियन इथपर्यंत त्याची रेंज आहे. आता ही एवढी मोठी रेंज लक्षात ठेवायची गरज नाही. ओके, पण आपल्याला काही नंबर्स असतील, सपोज एखाद्याची सॅलरी 1 लाख आपल्याला दाखवायची असेल. ओके, सपोज एका प्रोग्राम मध्ये सपोज तुम्ही एखादा प्रोग्राम करत आहात ज्याच्यामध्ये सॅलरी हा जर कन्सेप्ट असेल. ओके, आणि सॅलरी या कन्सेप्ट साठी जर त्याची सॅलरी जर 70,000 असेल, जस्ट इमॅजिन की त्याची सॅलरी 70,000 असेल, तर तुम्ही हा इंटिजर घेऊन चालणार आहे का? हा इंटिजर घेऊन चालणार नाही, हा पण चालणार नाही. कोणतं घ्यावं लागेल तुम्हाला? 70,000 कुठे बसणार आहे? लॉंग इंटिजर मध्ये. कारण याची रेंज बघा किती मोठी रेंज आहे. तर या इतक्या नंबर पर्यंत आपण देऊ शकतो. ओके, तसंच आहे लॉंग इंट मध्ये पण अनसाइन आणि साइन दोन्ही पण आहे. ओके, सो याच्यामध्ये फक्त लक्षात ठेवायचं तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी. फक्त साइन आणि अनसाइनची ही जी रेंज आहे ती इथपर्यंत.
चार लक्षात ठेवायचे. हे आतापर्यंत तुम्हाला एक्झाम मध्ये आणि वायवा मध्ये विचारलेले रेंज आहेत. एवढी मोठी रेंज तुम्हाला विचारत नाही की टेल मी व्हॉट इज द साइज, व्हॉट इज द रेंज ऑफ लॉंग इंटिजर. एवढं कधी विचारलेलं नाहीये बिकॉज इट्स अ डिफिकल्ट. ओके. सो ऑल ऑफ अबाउट दिस इंटिजर, हे सगळं काय आहे, इंटिजर बद्दल आहे. सो इन डिफिकल्टी टू अंडरस्टँड द इंटिजर, फक्त इंटिजर साठी लागणार आहे 2 बाइट्स आणि त्याला लॉंग जर जोडला तर त्याची साईज होणार आहे डबल. फक्त एवढं लक्षात ठेवायचं. ठीक आहे. नाव विल सी द नेक्स्ट कन्सेप्ट. आता इंटिजर झालेलं आहे. नेक्स्ट आपण बघूयात कॅरेक्टर. नंतर आपण पुढे बघूयात कॅरेक्टर. यू कॅन सी कॅरेक्टरला कॅरेक्टरचं साइन असेल, ओके, तर त्यासाठी साइन मध्ये आहे -128 to 127. ओके. आणि अनसाइन असेल म्हणजे साइन नाही आहे तर 0 to 255 कॅरेक्टर्स. दॅट इज द रेंज. आणि कॅरेक्टर किती मेमरी लागते? 1 बाइट. हाऊ मच मेमरी रिक्वायर्ड फॉर द कॅरेक्टर बाइट? सो 1 बाइट इज द आन्सर. बघूयात. आता इथं मी घेतोय कॅरेक्टर CH. किती बाइट्स लागणार आहे? CH कंपाइल करा, रन करा. वन बाइट. ओके. कॅरेक्टरला रिक्वायर 1 बाइट. कॅरेक्टर हा साइन असेल किंवा अनसाइन असेल, नो इश्यू. साइन कॅरेक्टर 1 बाइट. अनसाइन असेल तर नो इश्यू, सेम 1 बाइट. कॅरेक्टर whether it is signed or unsigned, it requires only 1 बाइट. ओके. सो ऍटलीस्ट एवढं तरी लक्षात ठेवलं पाहिजे तुम्ही की कॅरेक्टर 1 बाइट लागतं आणि इंटिजरला 2 बाइट लागतात. ओके. सो टाइम इज गोइंग टू ओव्हर. प्लीज व्हिडिओ मोड ऑन करा फॉर अटेंडन्स. व्हिडिओ मोड ऑन करा, अदरवाइज अपसेट लावण्यात येईल. फास्ट व्हिडिओ मोड ऑन करा प्लीज. E